हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेसन मध्ये आपण फ्री फॉल चर्चा केलेला आहे. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी चर्चा केलेला आहे. आता हे या लेसनचे हे शेवटचं सेशन. त्याच्यामध्ये काही न्यूमेरिकल्स पण आहेत आणि 2 कन्सेप्ट पण आहेत. मग हे न्यूमेरिकल्स काय काय आहेत? एक न्यूमेरिकल्स दिले, एकदा वाचन करूया. काय काय दिलं बघा बरं, एकदा वाचन करूया. काय काय दिले बघा बरं. an iron ball of mass 3 kg. काय म्हणलंय? एक लोखंडाचं पेअर आहे, त्याचं मास किती दिलंय? गिवन दॅट इकडे लिहू आपण. गिवन दॅट गिवन दॅट मास इज इक्वल टू 3 kg. m इज इक्वल टू 3 kg दिलंय. अजून काय दिले बघा? इज रिलीज्ड फ्रॉम द हाईट. एक ऑब्जेक्ट. आता 2 कंडिशन तुम्हाला समजून घ्यायचे. 2 कंडिशन समजून घ्यायचे आहे. बघा रे, एखादा ऑब्जेक्ट आपण डाऊनवर्ड डायरेक्शन थ्रो केला, असं सोडून दिला, तोपर्यंत हातामध्ये आहे त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असेल? 0. म्हणजे 2 कंडिशन लिहून घेऊ. वेन ऑब्जेक्ट इज थ्रोन वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. आणि इकडे सांगता येईल वेन ऑब्जेक्ट इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. कंडिशन समजून बघा रे. आता डाऊनवर्ड डायरेक्शन जोपर्यंत ऑब्जेक्ट आपल्या हातात आहे, इनिशियल वेलॉसिटी 0 आणि पुन्हा वेलॉसिटी वाढल्यामुळं एक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह होते. पण डाऊनवर्ड डायरेक्शनच्या 2 कंडिशन येतात. यू इज इक्वल टू 0 असते आणि ए म्हणजेच जी असते. जसं ए जी झालं, पण डाऊनवर्ड डायरेक्शन एक्सेलरेशन पॉझिटिव्ह होते बिकॉज वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस कंटिन्युअसली. अपवर्ड डायरेक्शन बघा, एखादा ऑब्जेक्ट वर फेकला तर त्याची वेलॉसिटी कमी 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 होत जाते आणि एका टायमिंगला त्याची फायनल वेलॉसिटी जाऊन काय होते? 0. याच्या उलट होतंय. अपवर्ड डायरेक्शन फायनल वेलॉसिटी 0 आणि ऍक्सेलरेशन कसं असते? निगेटिव्ह. या 2 कंडिशन समजल्या तरच तुम्हाला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला सोपं जाते. आता प्रॉब्लेम कडे नीट वाचन करू. पहिले गिवन दॅट लिहिण्याचा प्रयत्न करू. हे बघा रे, an iron ball of mass 3 kg is released from the height. म्हणजे ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शन ने येतोय आणि हाईट म्हणजेच काय असते? डिस्प्लेसमेंट. कारण हाईट कशी असते? स्ट्रेट लाईन. डिस्प्लेसमेंट सुद्धा कसं असते? स्ट्रेट लाईन. मग ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शन ने येतोय म्हणलं की या सगळ्या कंडिशन कशाच्या येतात? फ्री फॉलच्या. सगळ्या कंडिशन कशाच्या येतात तुम्हाला? फ्री फॉल. मग हे फ्री फॉलच्या ज्या कंडिशन आहेत, हाईट कशी आहे? एकदम सरळ. आणि ऑब्जेक्ट कुठल्या डायरेक्शन येतोय? डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनच्या कंडिशन कोणत्या येतात? तर डाऊनवर्ड डायरेक्शनच्या कंडिशन इनिशियल वेलॉसिटी डायरेक्ट लिहून टाकायचं. डाऊनवर्ड डायरेक्शनच्या कंडिशन इनिशियल वेलॉसिटी 0, ए इज इक्वल टू प्लस जी. जी ची व्हॅल्यू दिलेली असेल तर जी दिले ती घ्यायचं, टेनच दिलेलं असते. आणि जर समजा नाही दिलं तर 9.8 मीटर पर सेकंड घ्यायचं. मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायचं.
अज्युमिंग दॅट जी इज अ 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि डिस्प्लेसमेंट किती आहे 125. या दोन्ही व्हॅल्यू इथे लिहूया आपण. जी बरोबर आपल्याला घ्यायचं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हाईट म्हणजेच काय असते डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतात एस ने दाखवतात. किती दिले 125 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे डाऊनवर्ड डायरेक्शन आणि अपवर्ड डायरेक्शनच्या कंडिशन लिहून झाल्या असतील तुमच्या, नोट डाऊन करून ठेवा. आता समजून घ्या काय काय फाइंड आउट करा म्हणले आपल्याला ते बघू आपण. काय फाइंड आउट करा म्हणले बघा बरं. पहिल्या कंडिशन मध्ये काय विचारले टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड, म्हणजे बॉल खाली येण्यासाठी किती वेळ लागतो टाइम काढा म्हणले. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय म्हणले वेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. व्ही म्हणजे एक टी काढायचे, इथं तुम्हाला टी काढायचे, दुसरं व्ही काढायचे आहे. आणि हाईट ऑफ द बॉल या तिसऱ्या प्रश्नाकडे पुन्हा येऊ. पहिले दोन बघू, टी आणि व्ही काढायचे आहे. रे तुम्हाला काय काढायचंय टी इज इक्वल टू काढायचंय, पुन्हा व्ही इज इक्वल टू काढायचं. तिसरी कंडिशन अजून एक आहे बघू, पहिले दोन समजून घेऊ. तर टी काढायच्या म्हणल्यावर तुमच्याकडं डिस्प्लेसमेंट दिलंय, आणि टाइम काढायचा आहे. असं इक्वेशन शोधावं लागेल विच शोज द रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे कोणतं एस इज इक्वल टू ut plus half at square. This is the second equation of motion which shows the relationship between displacement and time. मग आपण to find out t, we know that आपणास माहित आहे काय माहित आहे s is equal to ut plus half at square. आपल्याला t काढायचा आहे. पहिले काय करूया आपण सगळे व्हॅल्यू टाकू. एस बरोबर किती 125, यू किती आहे 0, टी आपल्याला काढायचं प्लस हाफ इंटू एक्सलरेशन किती दिलंय आपल्याला 10 इंटू टी स्क्वेअर. आता इकडे लक्ष द्या रे का हे 0 इंटू टी 0 झालं, उरलं काय मग 125 is equal to half into 10 into t square. याला जर मी केलं इथं डिवाइड तर 5 आला तिथं. 125 is equal to 5 into t square. मग 5 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिवायडेशन मध्ये 125 डिवायडेड बाय 5 is equal to t square. आज दोन्ही 10 25. टी स्क्वेअर बरोबर काय आलं 25. आता स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडचं. स्क्वेअर रूट घेतल्यावर टी बरोबर काय आलं 5. युनिट काय असते सेकंड. म्हणजे एक 3 किलोचं लोखंडाचं स्पेअर आहे, त्याला जर 125 म्हणजे किती म्हणलंय 125 मीटर वरून रिलीज केलं तर तो खाली येण्यासाठी त्याला टाइम किती लागतो 5 सेकंद. किती टाइम लागतो 5 सेकंद. लक्षात येतं एवढं. तर दुसरं काय काढा म्हणले बघा बरं. हे झालं कंडिशन नंबर 1. हे होते 2. काय काढा म्हणलंय फॉर सेकंड कंडिशन. काय म्हणले बघा बरं. तुम्हाला काढायचं आहे व्हेलॉसिटी. काय काढा म्हणले व्हेलॉसिटी, पण तुमच्याकडे टाइम आहे तर असं इक्वेशन शोधा ते व्हेलॉसिटी आणि टाइम मध्ये रिलेशन दाखवल. असं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे v is equal to u plus at which shows the relationship between velocity and time. मग we know that आपल्याला माहित आहे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v is equal to u plus at. सगळ्या व्हॅल्यू टाकू. u किती आहे 0, a किती आहे 8, t किती आहे 5, v इज इक्वल टू काय आलं
50, हे तर 0 आहे. 50 मीटर पर सेकंद. आता हे 2 कंडिशन झाल्या. तिसरी कंडिशन थोडी वेगळी आहे. काय विचारलंय बघा, हाईट ऑफ द बॉल म्हणजे तुम्हाला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट ॲट द हाफ टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड. हे खरे, एखादा बॉल आपण रिलीज केला 125 मीटरवरून, बरोबर खाली यायला 5 सेकंद लागतात. तर त्याने काय म्हणतात की हाफ टाइम घ्या. हाफ टाइम म्हणजे किती? 5 हाफ केलं तर 2.5 येते. हाफ टायमिंग मध्ये तो बॉल किती डिस्प्लेसमेंटवर राहील, म्हणजे ते किती हाईटवर राहील. म्हणजे तुम्हाला डिस्प्लेसमेंटच काढायचं आहे, पण टाइम 5 सेकंद नाही घ्यायचं, टाइम हाफ घ्या म्हणले. नको इथं म्हणले हाफ द टाइम. मग इकडे कंडिशन काय आपल्याला, थर्ड कंडिशन काय काढायचे आपल्याला, हाईट इज इक्वल टू एस इज इक्वल टू काढायचं आहे, पण टाइम तुम्हाला पूर्ण घ्यायचं नाही. काय घ्यायचंय, जेवढा टाइम आहे किती आहे, 5 सेकंद ग्राउंडला यायला लागते, तर त्याच्या अर्धा टाइम म्हटलं तर किती होईल, 2.5 सेकंद मध्ये त्या ऑब्जेक्टची हाईट काय असेल. मग टाइम दिले, डिस्प्लेसमेंट काढायचे. पुन्हा एकदा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन अगेन, S is equal to ut plus half at square. S काढायचा, u किती 0, t किती 2.5 प्लस हाफ इंटू a ची किंमत 10, t किती 2.5. ओके, मग हे झालं 0. S इज इक्वल टू इथं आलं हाफ इंटू 10 इंटू 2.5 इंटू 2.5. बरोबर आहे, काही अडचण. मग हे डिवाइड करा, हे आलं 5. एस इज इक्वल टू 5 इंटू, हे मल्टिप्लिकेशन करा 2.5 इंटू 2.5. त्याला करा बरं मल्टिप्लिकेशन, किती येते, तर 25चा वर्ग स्क्वेअर करा 6.25, पॉईंट द्या 2 डिजिट नंतर. लक्षात. आता मल्टिप्लिकेशन करा, एस इज इक्वल टू 25 ला 5 झाले 2, 5 2 10 2 12, चले 1 5 30 आणि 1 31. मग किती आले हे, जो टोटल हाईट किती आहे 125 मीटर. टोटल हाईट किती आहे 125 मीटर. हाईट नेहमी कुठून मोजते, ग्राउंड पासून. हाईट कुठून मोजते नेहमी, ग्राउंड पासून. आणि हे वरून किती आले, वरून किती आले 31 मीटर. मग लक्षात घ्या, जर हाईट काढायचं असेल, काय काढायचं असेल, हाईट काढायचं असेल, तर नेहमी कुठून मोजावं लागेल, ग्राउंड मधून. हे वरून 31 मीटर आले, मग हे खालून किती आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल, टोटल 125 हाईट मधून त्याला मायनस करावं लागेल. हाईट इज इक्वल टू काय येईल मग, 125 मायनस 31.25. सबट्रॅक्शन करा, किती येते बघा, हे सबट्रॅक्शन करा, जे येईल ते येईल. मला वाटतं 93 पॉईंट असं काहीतरी येते. सबट्रॅक्शन करून जी व्हॅल्यू येईल ती तुमची हाईट असते. किती वेळामध्ये, 2.5 सेकंद. ओके, लिहून घ्या काळजीपूर्वक. चला केलो का हे, 93.75 मीटर. अशा पद्धतीनं हे पहिलं न्यूमेरिकल झालं. अजून एक दिलेलं आहे आता दुसरं. काय म्हणलं बघा, टेनिस बॉल इज अ थ्रोन अपवर्ड. आता अपवर्ड डायरेक्शन म्हणलं की गिव्हन दॅट मध्ये कंडिशन लिहायची. अपवर्ड डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शनच्या कंडिशन काय असते आताच लिहिलं. काय, v इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू मायनस g. The tennis ball is thrown up and releases a height and reaches
काय म्हणले बघा, टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रीचेस द हाईट. हाईट म्हणजेच डिस्प्लेसमेंट असते. एच इज इक्वल टू एस इज इक्वल टू 4.05 मीटर. Before coming down, what was its initial velocity? U is equal to काढायचं आहे. अजून काय म्हणलंय, हाऊ मच टोटल टाइम विल इट टू कम डाऊन. पहिले एक कंडिशन ड्रॉ करूया व्यवस्थित. चला बघूया, प्रयत्न करा, जमते का. 1 मिनिट वेळ घ्या, जमते का बघा. काय काय म्हणलंय आणि कसं कसं करायचं नेमकं, प्रयत्न करा. काही लक्षात आलं का बघा रे. टी इज इक्वल टू 10 घ्या म्हणलंय, म्हणजे जीच्या ठिकाणी काय घेणार, -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन थ्रो करतोय, म्हणजे आपल्याला फायनल वेलॉसिटी 0 दिले, एक्सेलरेशन काय आहे -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हाईट दिले 4.05 आणि वेलॉसिटी काढायचं आहे. मग वेलॉसिटी काढायची आहे आणि डिस्प्लेसमेंट दिलंय. असं थर्ड इक्वेशन आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू u square plus 2as. This is the third equation of motion which shows the relationship between velocity and displacement. We know that आपणास माहित आहे v square is equal to u square plus 2as. v square म्हणलं तर 0 square is equal to u आपल्याला काढायचं आहे u square plus 2 into a. ए म्हणजेच -g म्हणजेच -10. यस किती आहे 4.05. 0 स्क्वेअर 0, यू स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस, आणि हे 10 इंटू 2 आलं 20 इंटू 4.05. इथलं एक 0 कॅन्सल. इथं हे मल्टिप्लिकेशन डायरेक्ट बी करू शकता हो. मी माझ्या पद्धतीने करतोय का. यू स्क्वेअर इथला एक 0 कमी केला तरी ही एक पॉइंट शिफ्ट होते, इथे येते 40.5. 40.5 इंटू 2 केलं तर 81 येते. इथे येते 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर -81. -81 तिकडे गेल्यावर काय झालं प्लस, म्हणजेच यू स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 81. स्क्वेअर रूट जर घेतलं तर यू इज इक्वल टू काय आलं 9 मीटर पर सेकंड. ओके. आता काय म्हणले बघा, दुसरी कंडिशन, हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. वरून खाली येणार आहे ऑब्जेक्ट, बरोबर, ती एक टाइम, आणि खालून वर जाणार आहे ती एक टाइम. दोन्ही टाइम सेमच असणार आहे. वरून खाली यायचा टाइम पहिले काढू आपण, आणि खालून वर जायचं बी तेवढाच असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढा पण टाइम येईल त्याला डबल केलं की टोटल टाइम काढ. आता आपण काय घेऊ, T is the time to come down. Is the time to come down. वरून खाली यायचा टाइम आहे. आता टोटल खालून वर जायचं, वरून खाली यायचं, डबल करायचं, ऑटोमॅटिक होऊन जाते. मग यस बरोबर काय आहे तुम्हाला, यस बरोबर 4.05 इथे 4.05 मीटर. डिस्प्लेसमेंट दिलंय, टाइम काढायचा आहे. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन बाय युझिंग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता ऑब्जेक्ट वरून खाली येतोय म्हणल्यावर इनिशियल वेलॉसिटी 0, एक्सेलरेशन पॉझिटिव्ह. ऑब्जेक्ट टाइम टू कम डाऊन घेतोय, वरून खाली येतोय म्हणल्यावर इनिशियल वेलॉसिटी 0 आणि एक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे. यस इज इक्वल टू, यस पण दिले आपल्याला, ती पण व्हॅल्यू टाकूया. यस किती दिले आपल्याला 4.05 इज इक्वल टू यू 0, टी टाइम काढायचा आहे, प्लस हाफ इंटू ए किती दिले आपल्याला 10, पण कसं 10 -10 इंटू टी स्क्वेअर.
मग लक्षात घ्या 4.05 इज इक्वल टू हे झालं 0 हाफ इंटू -10 इंटू टी स्क्वेअर. हे काय झालं 5 आलं -5 4.05 इज इक्वल टू -5 इंटू टी स्क्वेअर. बरोबर 5 मल्टिप्लिकेशन मधलं आहे इकडे गेलं डिवायडेशन मध्ये 4.05 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू -t स्क्वेअर. पाचचा पाडा म्हणा 4 पर्यंत जाते का नाही 0 40 झाले 45 5 1 5 किती आले हे -t स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट घ्या टी स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे इथं -0.81 तर टी इज इक्वल टू प्लस और मायनस -2चा स्क्वेअर पण 4च आहे +2चा स्क्वेअर पण 4च आहे. या पद्धतीने टी बरोबर 0.9 सेकंद आलं. किती आलं मग हे 0.9 सेकंद. लक्षात घ्या आता टोटल टाइम काढा म्हणले टोटल टाइम इज इक्वल टू total time is equal to total time is equal to total time is equal to time to go up plus time to come down. टोटल टाइम काय जेवढा टाइम वर जायला लागलेला आहे तेवढाच टाइम खाली यायला लागले. तर खाली येण्यासाठी 0.9 सेकंद आहेत तर वर जाण्यासाठी सुद्धा 0.9 सेकंद. टोटल टाइम टी इज इक्वल टू 0.9 प्लस 0.9 टी इज इक्वल टू काय आलं 1.8 सेकंद. हा आहे टोटल टाइम. कळलं. या पद्धतीनं आपल्याला न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायचे आहेत. एक्सरसाइज मध्ये सुद्धा काही न्यूमेरिकल्स दिलेले आहेत तुम्ही ते सॉल्व्ह करा. कळना गेले तर मला विचारा एक लेक्चर मध्ये आपण ते कव्हर करू. आता जेव्हा लेसन संपल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज मधले आज होतेच लेसन संपल्यानंतर एक्सरसाइज मधले तुम्ही न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करा. ते जे समजना गेले तेवढे सांगा मला मी तेवढेच तुमचे सॉल्व्ह करून घेतो. एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकलचा एक स्पेशल क्वेश्चन आहे. ओके थोडस पुढे जाऊ आपण. आता विचारलंय आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. गेल्या वर्षी होतं व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट जस्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन. फक्त ऑब्जेक्टची पोझिशन चेंज केल्यामुळे जर एनर्जी त्या ऑब्जेक्टला मिळत असेल तर ती एनर्जी कोणती असते पोटेन्शियल एनर्जी. आठवते. मग एखादा ऑब्जेक्टची हाईट वाढत चालली तुम्ही इथले इथं असं उडी मारा असं उडी मारा काय होते एवढं काही फरक पडत नाही. टेबलवरून उडी मारा थोडा फरक पडते. एखाद्या बिल्डिंगवरून 2 मजली 3 मजलीवरून उडी मारा भरपूर फरक पडते. याचा अर्थ काय की प्रत्येक वेळी तुमची पोझिशन चेंज होत असल्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये एक एनर्जी साठते. ती एनर्जी कोणती आहे पोटेन्शियल एनर्जी. एक डॅम आहे डॅम मध्ये पाणी साठलेलं आहे त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी. ते रनिंग करताना आपण एका पोझिशन धरून बसतो बघा असं बरोबर ऑन युअर मार्क म्हणल्यानंतर तिथं सुद्धा तुम्हाला कोणती एनर्जी मिळते पोटेन्शियल एनर्जी. ही पोटेन्शियल एनर्जी जी काढायची आपल्याला ती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कसं मिळते बघूया. डेफिनेशन काय बघितली द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट जस्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन और स्पेसिफिक स्टेट इट इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. गेल्या वर्षी आपण बघितलंय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला असतो m into g into h where m is a mass of object, g is a acceleration due to gravity, h is a height of the object from the surface of earth. कळलं एवढं 3 गोष्टी झालेल्याच आहे गेल्या वर्षी. एकदम सोपा टॉपिक आहे. आता बघा रे द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ ऑब्जेक्ट ऑन अ ग्राउंड. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय p पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू m into g into h ऑन ग्राउंड किंवा ऑन द सरफेस ऑफ अर्थ. तुम्ही कुठे आहेत अर्थ सरफेसवर कुठं आहात अर्थ सरफेसवर या कंडिशनला एच इज इक्वल टू काय असेल ऑन ग्राउंड एच इज इक्वल टू काय 0. तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये एम इंटू जी इंटू एचच्या ठिकाणी 0 टाकलं तर पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय होते म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला अर्थ सरफेसवर
म्हणजे एखादी व्यक्ती झोपलेली आहे त्याच्यापेक्षा जो एखादी व्यक्ती बसलेला असेल त्याची थोडी हाईट जास्त आहे, म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. एखादी व्यक्ती बसलेली आहे त्याच्यापेक्षा समजा मी उभा आहे तर उभा असणाऱ्या व्यक्तीची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. तो उभा आहे आणि एखाद्या टेबलवर उभा आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. एखादा पहिल्या मजल्यावर उभा आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. पण जी व्यक्ती अर्थ सरफेसवर आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असते? 0. मग आता बघा आपण काय केलो, आता अर्थ सरफेस पासून हाईट वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो. जस जसं हाईट वाढल तस तसं जी ची व्हॅल्यू कमी 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 होत जाते. बघा समजून घ्या रे. हो का आपण इथून ऑब्जेक्टचे हाईट वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो. प्रत्येक ठिकाणी जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी कमी कमी. हाईट काय होत चालली? वाढत चालली. कुठल्या फॉर्म्युल्यात शिकलो? जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हाईट वाढवत जावा किंवा आर ची व्हॅल्यू वाढवत जावा. जी ची व्हॅल्यू कमी 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 कमी. कुठल्या तरी एका कंडिशनला असं होईल. जी इज इक्वल टू काय होईल? 0. हाईट वाढवा 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 मॅक्सिमम हाईट करा त्यावेळेस जी ची व्हॅल्यू मिनिमम होईल. मिनिमम म्हणजे काय? 0 होईल. त्या कंडिशनला जी ची व्हॅल्यू काय होईल? 0 होईल. त्या कंडिशनला त्या फॉर्म्युल्यामध्ये टाका पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एच. तर एम इंटू जी ची व्हॅल्यू 0 आहे. एच काय बी राहू द्या. तर जी ची व्हॅल्यू 0 झाल्यावर पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय होते? 0. म्हणजे एक एक्झॅक्टली अर्थ सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी काय? 0. ऍट द मॅक्सिमम हाईट ते काय? 0. मग या दोघांच्या मध्ये पोटेन्शियल एनर्जीचा एक फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस जी कॅपिटल एम मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. आता कॅपिटल एम म्हणलं तर मास ऑफ अर्थ, कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ, small m mass of object, h is the height of the object from the surface of earth. Small g आपलं कॅपिटल जी तुम्हाला माहित आहे इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. फॉर्म्युला काय आला पोटेन्शियल एनर्जीचा? मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. ओके इझी. व्हिडिओ 2-2 वेळा बघितलो तर लक्षात येते. एक व्हिडिओ 2 वेळा बघा. काही लोकांनी टेन्शन घेतलं सिलेबस थोडा सावकाश चाललाय. 2 लेसन आपले आज संपत आहेत. एक व्हिडिओ 2-2 दिवस बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सिलेबस वेळेमध्ये होतो. तुम्ही लोड घ्यायची गरज नाही. ते सिलेबसचं टेन्शन आमच्याकडे, अभ्यास करायचं तुमच्याकडे. चला समजून घेऊया इस्केप व्हेलॉसिटी. आता आपण चर्चा केलो किंवा एक व्यक्ती आहे त्याच्या हातामध्ये असा बॉल आहे आणि तो वरच्या दिशेने फेकतो. समजा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीला 10 आहे. 10 झाल्यावर काय होते? आता हे अर्थ सरफेस प्रत्येक ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे ओढण्याचा प्रयत्न करणार आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आता ऑब्जेक्टला वर फेकलं तर तो वरच जात नाही, त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं त्याची वेलॉसिटी कमी 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 होत जाते आणि एका पॉइंटला 0 होते आणि 0 झाल्यावर काय होणार आहे? ते ऑब्जेक्ट खालीच येणार आहे. आपण काय केलं? इनिशियल वेलॉसिटी 10 होती, ऑब्जेक्ट इथे गेला. अजून इनिशियल वेलॉसिटी वाढवली 100 केली, ऑब्जेक्ट इथे गेला. अजून इनिशियल वेलॉसिटी वाढवली, ऑब्जेक्ट म्हणजे जेवढी आपण इनिशियल वेलॉसिटी बघा रे, इनिशियल वेलॉसिटी वाढवली, ऑब्जेक्टची हाईट वाढवली. अजून इनिशियल वेलॉसिटी वाढवली, ऑब्जेक्टची हाईट वाढली. अजून इनिशियल वेलॉसिटी वाढवली, ऑब्जेक्टची हाईट वाढली. म्हणजे इफ वी बघा इस्केप वेलॉसिटी काय म्हणायचं? if we keep increasing the initial velocity of the ball, if we keep increasing the initial velocity of the ball, बॉलची आपण इनिशियल वेलॉसिटी वाढवलो तर बॉलची हाईट वाढणार आहे वाढणार आहे वाढणार आहे वाढणार आहे वाढणार. मग काय होणार आहे? इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट अँड अबव्ह द पर्टिक्युलर व्हॅल्यू. काय होईल बर? इनिशियल वेलॉसिटी वाढवत गेलो, जोरात फेकायला लागलो, जोरात फेकायला लागलो तर त्याची हाईट वाढली हाईट वाढली हाईट वाढली हाईट वाढली. मग जेवढी हाईट वाढत जाईल जी ची व्हॅल्यू कमी 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 कमी. असं कुठली तर कंडिशन येईल तिथं जी इज इक्वल टू काय होईल? जिथं जी इज इक्वल टू काय होईल? 0. मग जिथं बी जी इज इक्वल टू 0 झालं तिथून पुढचे सगळे ऑब्जेक्ट खाली येतच नाहीत, वरच जातात, तिकडच जातात. मग ज्या टायमिंगला जी ची व्हॅल्यू 0 झाली आहे
त्याच टायमिंगला जी पण इनिशियल व्हेलॉसिटी असते त्यालाच म्हणतात इस्केप व्हेलॉसिटी. इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीच आहे, फक्त कंडिशन आहे जी ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. बघा नीट समजून घ्या. इफ वी कीप इन्क्रीजिंग, थोडी मोठी डेफिनेशन, इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल, इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट, and above the particular value of a ball, the ball is able to overcome the downward pull. म्हणजे बॉल खाली यायचं विसरूनच जाते, ते कुठे जाते, वरच जाते. त्या कंडिशनला जी इज इक्वल टू 0 राहते. अँड इस्केप फ्रॉम द अर्थ, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सच्या बाहेर पडते. इस्केप म्हणजे बाहेर पडणे, आणि बाहेर पडण्याच्या याच वेलॉसिटीला आपण काय म्हणतो, इस्केप वेलॉसिटी. आणि तिथून पुढचे सगळे ऑब्जेक्ट खाली येतच नाहीत, डायरेक्ट वरच जाते. त्या वेलॉसिटीला काय म्हणूया, इस्केप वेलॉसिटी. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी बॉलची वाढवत राहा, त्याची हाईट वाढत राहील. एका पर्टिक्युलर हाईटच्या व्हॅल्यूला जी इज इक्वल टू काय होईल, 0. तिथून पुढचे सगळे ऑब्जेक्ट खाली न येता वरीच जातात. म्हणजे ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मधून इस्केप होतो, बाहेर पडतो. त्याच टायमिंगला जी इनिशियल वेलॉसिटी आहे तीच असते इस्केप वेलॉसिटी. करेक्ट आहे. कन्सेप्ट डेफिनेशन थोडं पाठांतर करून घ्या. आता तुम्हाला विचारलंय दोन एनर्जी आणि टोटल एनर्जी. शेवटची एक छोटी कन्सेप्ट आहे, तो काय, इफ द ऑब्जेक्ट ऑफ मास एम आणि तो ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेसवर आहे तर कायनेटिक एनर्जी काढायचं, पोटेन्शियल एनर्जी काढायचं, पण टोटल एनर्जी काढायचं, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सिंपल गेल्यावर्षी झालेलं आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, mv² अपॉन आर, किंवा हाफ इंटू mv², सॉरी mv² अपॉन 2. याला आपण असं लिहित होतो, हाफ इंटू mv². पोटेन्शियल एनर्जी, आता एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर आहे तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला की मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच बघितलं आपण, अपॉन आर प्लस एच. मग एच ग्राउंडवर आहे म्हणल्यावर एच ची व्हॅल्यू काय, 0. फॉर्म्युला काय झाला, मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम. एच जर 0 केलं तर उरलं काय खाली, आर. मग टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करा, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला mv² अपॉन 2. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर. हे झालं E1. एक एनर्जी कॅल्क्युलेट केली आपण, E1. आता कंडिशन नंबर 2 घेऊ. कंडिशन नंबर 2 मध्ये ऑब्जेक्ट हा इन्फायनाइट डिस्टन्स वर आहे. कायनेटिक एनर्जी काढायचं म्हणलं तर हाफ इंटू mv². जर डिस्टन्सच इन्फायनाइट आहे तर वेलॉसिटी सुद्धा कॅल्क्युलेट करता येत नाही. म्हणून तुम्हाला काय सांगता येईल, कायनेटिक एनर्जी काय असेल, 0. ऍट अ इन्फायनाइट डिस्टन्स जी ची व्हॅल्यू 0, तर पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय असेल, 0. मग कंडिशन E2 मध्ये कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करा, ती काय आली, 0. आता तुम्हाला माहिती आहे एक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अदर फॉर्म ऑफ एनर्जी. या जगामध्ये कोणीच एनर्जी तयार करू शकत नाही, कोणीच एनर्जी नष्ट करू शकत नाही. टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट असते. म्हणजे जेवढी E1 आहे तेवढीच काय असेल, E2. E1 चा फॉर्म्युला टाकला mv² अपॉन 2, आताच आला, मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल एम अपॉन आर इज इक्वल टू E2 काय आलंय, 0. प्लस होतं, इकडे आल्यावर काय झालं, इकडं मायनस होतं, इकडे आल्यावर काय झालं, प्लस. स्मॉल एम कॅन्सल झालं, उरलं काय, v² इज इक्वल टू 2gm अपॉन v² इज इक्वल टू gm अपॉन आर. हे 2 डिवायडेशन मधलं इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये v² इज इक्वल टू 2gm. तर कळलं गेलं तर समजून घेऊया का, mv² अपॉन 2 मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर इज इक्वल टू 0. हे मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस झालं, mv² बाय 2 इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर. तो का स्मॉल एम कटलं, हे 2 मल्टिप्लिकेशन मधलं 2 डिवायडेशन मधलं मल्टिप्लिकेशन मध्ये आलं, v² इज इक्वल टू 2gm अपॉन आर. मग स्क्वेअर रूट घ्या, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ
2gm अपॉन हा. मग समजून घ्या हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. सगळ्या व्हॅल्यू काय आहेत आपल्याला माहिती आहेत. टू ठीक आहे. रूट जी कॅपिटल जी ची व्हॅल्यू किती आहे 6.67 इंटू 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. एम किती आहे 6 इंटू 10 to the power 24. आर किती आहे 6.4 इंटू 10 to the power 6. असं जर टाकलात तुम्ही तर याचा अप्रॉक्सिमेट आन्सर येते 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सच्या बाहेर जायचं असेल किंवा एखादा आपण सॅटेलाइट लॉन्च करत असू तर त्याची वेलॉसिटी काय पाहिजे 11.2 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदाला ते 11 किलोमीटर जायला पाहिजे. विचार करा 1 सेकंद 11 किलोमीटर 1 सेकंद 11 किलोमीटर लई झालं 30 सेकंदामध्ये पुण्याला जाईल. म्हणजे याचा अर्थ काय की ही स्पीड खूप जास्त आहे तरच ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सच्या बाहेर जाऊ शकतो. कळलं मग अशा पद्धतीने आपला हा फर्स्ट लेसन संपलेला आहे. तुम्ही ह्याचं रिव्हिजन करा. आता एमसीक्यूच्या एक्झाम सुद्धा चालू होणार आहेत बेटा. एका लेसनवर 5 ते 6 दिवस एमसीक्यू टेस्ट चालणार आहेत. म्हणजे तुमचं फाउंडेशन सुद्धा मजबूत होणार आहे. आज एक्सरसाइज सोडवा. एक्सरसाइज मधले सगळे न्यूमेरिकल्स जेवढे जमतील तेवढे सोडवा. जे डाऊट येऊलेले मला पाठवा व्हॉट्सअपला. तुम्हाला मी त्याचं लेक्चरमध्ये लगेच कव्हर करून. ओके थँक्यू.